निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा हॅलो. हा सुनीता ताई बोलताय ना? हो ताई, बोला ना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला असं म्हणजे खूप दिवसाचं सांगायचं होतं. हा हा, बोला ना ताई. मी चंद्रपूर जिल्ह्यातून बोलते. हा 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 हा. आडनाव नाही सांगत, कल्पना माझं नाव. अच्छा अच्छा, हा बोला ताई. हा. तर असंच मला असेच छोटे मोठे अनुभव आले. हा हा हा. तर सांगते म्हटलं. हा, तर आज दिवस काय अनुभव निघाला, आला? फोन लागला. अच्छा अच्छा. हा हा. काय काय सांगा, हा विचार येऊन राहिला पुष्कळ काही, म्हणजे दोन म्हणजे चार अनुभव कधीपासून आले आज मला. सेवेत तुम्ही? मी 2 वर्ष वगैरे झाले आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. असंच माझ्याकडे असाच फोटो होता. माझ्या एक सासूबाई आहेत ना, त्या म्हणायच्या स्वामी समर्थच माझे गुरु आहेत. ओ. तेव्हापासून मग मी पण म्हंटल की बा स्वामी समर्थ गुरु आहे म्हणतात, तर गजानन महाराजासारखीच तेव्हा मी बरोबर. पण करायला लागली. हा. तर माझ्याकडे फोटो वगैरे काहीच नव्हता. तर मी अक्कलकोटला गेली. अच्छा. अक्कलकोटला अशी म्हणजे ती रेल्वे सुटून जात होती त्या दिवशी. स्वामींची कृपा समजा की काय, ते रेल्वे थोडीशी बिघडली, त्यामुळे तिथली टीटी म्हणते की तुमची रेल्वे थांबून आहे, तुम्हाला जायला मिळते. रेल्वे थांबली. मग इतकं म्हणजे चांगलं वाटलं की म्हणजे स्वामी समर्थाला आमचं म्हणजे दर्शन घ्यायचंच होतं आम्हाला तिथलं. तर ते झालं. त्याच्यामुळे मग तिथून मग मी फोटो वगैरे आणला, पण इतकी सेवा करत नव्हती. बरोबर. फक्त 3 वेळा माळ जपायची. अच्छा. बस झालं. आणि नंतर सासूबाई मरण पावल्या. त्याच्यानंतर की 5-6 वर्षे झाली सासूबाई मरून. पण त्याच्यानंतर सासरे जे इतकी छान वागायचे आधी, तर ते खूपच म्हणजे वाईट वागायला लागले. अय्या. तू मारलं, तू तिला मारलं सासूबाईंना, असं सतत म्हणत राहायचे. तर मी की नाही एका ब्राह्मणाकडे गेली. मी म्हटलं हे उगाच मला त्रास देतात आणि त्यांना की नाही ऐकू येत नाही. अच्छा. त्याच्यामुळे की नाही असं म्हणजे त्यांना काय बोलावणं काय सांगावं हे समजायचं नाही. तर त्या मरण पावल्या. जास्त काही अशा 8 दिवस वगैरे बिमार आल्या. आधीच लकवा मारून होता आणि मरण पावल्या. त्याच्यानंतर मग आता हे सासरे तेव्हापासून मला इतके 2-3 वर्ष इतके त्रास दिले. तू मारली. तर मला मारायचं असतं तर कशाला असं म्हणजे. नाही, ते आता वयानुसार थोडे भ्रमिष्ट होतो ना माणूस, त्यामुळे बोलत असतील ते. तर त्यांचा इतका त्रास वाढलेला आहे, तर त्याच्यामुळे मी ब्राह्मणाकडे गेली. त्या ब्राह्मणांना म्हटलं माझ्या सासऱ्यांचा त्रास मला भरपूर, म्हणजे त्यांना जेऊ खाऊ घालायला मला त्रास नाही येत, त्यांच्या बोलण्यानी त्यांच्या वागण्यानी इतकं बेकार वाटते, घरातून निघून चालले जातात. तर त्याच्यामुळे म्हटलं उपाय सांगा काहीतरी. तर त्या ब्राह्मणांनी मला 24 गुरुवार करायला सांगितले. अच्छा अच्छा. तर दत्ताच्या देवळात जात जा म्हणे आणि पुरणपोळीचा नैवेद्य करा म्हणे तुम्ही. अच्छा. तर मग मी की नाही 24 गुरुवार केले. उपास नाही केला, फक्त पुरणपोळी वगैरे करायची, नैवेद्य वगैरे करायची, नंतर जेवायची. अच्छा. आणि जायची स्वामी समर्थच्या मंदिरात पण जायची. अच्छा. त्याच्यामुळे मला अजून चांगलं वाटायला लागलं की छान, म्हणजे चांगलं वाटत होतं. नैवेद्य वगैरे घेऊन जायची. तर तर मग काय झालं तर त्याच्यामुळे काय ते सासऱ्यांचं अलगच राहिलं, पण मुलीचंच लग्न जुळलं. मग म्हटलं पाहुणे वगैरे येतील, म्हटलं कसं होणार आपल्याकडे. आता ते जुळून गेलं मग लग्न. म्हणजे सेवा कुठेतरी कारणी लागली. कारणी लागली, काही हरकत नाही वा. तर त्यानिमित्ताने मी देवळात पण जायची, नाही तर देऊळ पण माहित नव्हतं मला ते. तर अच्छा. तर मग ते लग्न झालं. आता 1 वर्ष झालं मुलीच्या लग्नाला, 1 वर्ष होईल फेब्रुवारीत. त्याच्यानंतर मग ते लग्न झालं, तर त्यांचा त्रास आताही आहेच म्हणा सासऱ्यांचा. तर त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मग की माझी आई बाबा वगैरे राहिले 15 दिवस घरी लग्नानंतर. कधीच राहत नाही माझी आई बाबा, तर राहिले 15 दिवस. लग्नाच्या निमित्ताने मग 15 दिवस राहिले. सर्व पाहुणे गेल्यावर मला एकटं वाटते बा म्हणून.
तर हा त्या 15 दिवसानंतर मग मी आई बाबांना आमच्या गाडीने नेऊन दिलं. हा. काय तर मस्त. गाडीने नेऊन आपल्याकडे आई माझी वडील तब्येत राहणं म्हणजे बरी नव्हती किती वाटत. आनंद वाटतं. खूप छान वाटतं. तर मग मी की नाही, बाबा माझे कधीच राहत नाही मुलीच्या घरी काय राहायचं म्हणून. आई 2 ग. बहिणी तर नागपूरमध्येच असतात त्याच्यामुळे हा हा. ते काही कधी राहत नव्हते, पण खूप छान वाटलं ते राहिले तर. अरे वा. तर दोघंही राहिले अरे आणि वा. इतके छान मजेत राहिले, दोघंही छान राहिले. वा कारण वा. आई बाबांशिवाय राहत नाही. हो 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 त्यांचं हो. प्रेमच खूप अरे आधीच्या वा, लोकांचं. किती छान. हो हो, एकमेकांशिवाय राहतच नाही. तर मग तिने राहिले. अरे वा. मला तिने असं म्हणजे इतके दिवसाची लग्नाची तयारी करून करून आता आपल्याकडे पहिलं लग्न म्हटल्यावर हो बरोबर. मला घाबरल्यासारखं होत होतं. हा. त्याच्यामुळे की नाही मला थरथर थरथर कापायचं होतं आणि असं हातापायाला मुंग्याच येत होत्या. तर मी अगं बाई. माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. हम्म. तर बाबा म्हणे, चल ना म्हणे, आता इतके दिवस आम्ही राहिलो तुझ्याकडे, तू हा. चल बरं म्हणे, दाखवून देऊ म्हणे. नागपूरला असतात माझे आई बाबा. हा 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 हा. हा, तर म्हणे दाखवून देऊ बरं म्हणे दवाखान्यात म्हणे, चल म्हणे. हा. मी डॉक्टरचा नंबर लावतो, चल म्हणे. तर हा. आमच्या कारनी वगैरे गेलो सर्वजण, हा हा. ड्रायव्हर, आमचे साहेब वगैरे सर्व असे मिळून गेलो. हा. तर कशाचं, आईने की नाही ते कपडे टाकले होते वाटते ते अरे बापरे. साईडच्या याच्यात. ते बाबा काय म्हणे, आता आई म्हणे मी घरीच राहते म्हणे 15 दिवस, आता इतके झाडं वाळले म्हणे, मी पाणी टाकते, मी काही येत नाही म्हणून तुम्ही बालीला घेऊन जा दवाखान्यातून. हा. तर आम्ही दवाखान्यात जायला निघालो. तर अर्ध्यापर्यंत जात नाही तर फोन आला शेजारच्या घरचा की तुमची आई पडली. अगं बाई. सामान तसंच, आई साडी नेसून तशीच. आणि बापरे. आईने दागिने घालून असल्यामुळे आईने की नाही बाबांनी सांगितले लॉक लावून दे गेटला, हो 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 हो. कोणी फिरतात बा बरोबर. आता लग्नावरून आल्यावर. तर त्याच्यामुळे तिने गेटला लॉक लावलं आणि कपडे काढायला गेली बाजूला. तर विहिरीवर एक झाकण होतं असं, अच्छा. ते लटकलं तिच्या साडीत. अरे. ते साडीत लटकल्यामुळे ती पडली. तर ती इतकी फ्रॅक्चर झाली, हातपाय सर्व. आणि गेटला कुलूप लावल्यामुळे समोरचा व्यक्ती धावून येऊ नव्हता शकत. गेटवरून उडी मारली त्यांनी आणि तिला पण तिचं हातपाय फ्रॅक्चर. तसंच वापस आलो आम्ही घरी. अरे. तिचंच मग ते फ्रॅक्चर वगैरे झालं. इतकं बेकार वाटत होतं की आम्ही खुशीने आलो. त्यांनी इतका आनंद भोगला घरी लग्नाचा आणि असं झालं खूप मनाला वाईट वाटतं. काय असं. तर मग तिला ऍडमिट वगैरे केलं, मग ऑपरेशन सांगितलं डॉक्टरनी. तर मग माझं ठेवलं दूर आणि तिलाच भरती केलं. अरे बापरे. हो. तर मग काय झालं, तर तिची ट्रीटमेंट चालू असताना मग मी माझ्या वहिनीला म्हटलं की दादा आता हिचं ऑपरेशन, आता चल म्हटलं, इथे हे मुंग्या वगैरे येतात म्हटलं, दवाखान्यात जाऊ बरं म्हटलं आपण. तर त्यामुळे चला ना ताई म्हणे, जाऊ म्हणे. तर मी घरीच अशी आपल्या पद्धतीने त्यांच्याकडे जे देव आहे त्यांच्याकडे स्वामी समर्थाचा फोटो नाही, गजानन महाराजाची सेवा आहे. तर मी सगळी देवाची पूजा वगैरे केली आणि आई वगैरेला घरीच आणलं होतं. तर मी पूजा वगैरे केली आणि माळ वगैरे जपली. स्वामी समर्थाचा फोटो नव्हता तरी पण मी काय म्हणलं, चल म्हटलं माझ्या बहिणीला दवाखान्यात चल तिथं. कशाचं स्वामी समर्थ मी म्हणतच गेली रस्त्यानी. तर होळीचा दिवस त्या दिवशी आमच्या स्कूटीला इतकी धडक बसली. आता त्यावेळी की नाही हे ड्युटीवर जायची वेळ, सकाळी 11 वाजता म्हणजे ऑफिसला जाणाऱ्यांची घाई. ते चौकात की नाही एक बाई देवासारखीच उभी होती नुसती. त्या समोरच्या बाईने ब्रेक मारल्याबरोबर आमच्या स्कूटीला ब्रेक लागला. असं धडाधड सगळे एका मागून एक गाड्यावर गाड्या. तर मी स्वामी समर्थाचा जपच करत होती. अशी दणकन पडली ना कोलांडी खाऊन, मी गाडीवरून मागच्या मागेच पडली. कोलांडी खाऊन सगळ्या गाड्या थांबल्या आणि मला उचलायला आली ती लोक. मी म्हटलं मला काहीच नाही झालं, मी पटकनच उठून उभी जाईल. त्यावेळी तर माझ्या पाठीचंही हाड मोडलं, काहीच नाही. मी म्हटलं देवा. तर माझी वहिनी हसायला लागली, ताई तुम्हाला काहीच नाही. देवाची कृपा. मी म्हटलं जपच करून राहिली स्वामी समर्थाचा म्हटलं, त्याच्यामुळे मी वाचली म्हटलं. आज खूपच म्हणजे मेंदोड होता तो, चांगला रहदारी चालू होती. तो एक पहिला अनुभव. तोही अनुभव आला. ते एक अनुभव झाला तो. खूप यांनी वाचली मी. स्वामी समर्थ होते म्हटलं सोबत, त्याच्यामुळे. नंतर मग मुलाचं आता आमच्याकडले रिटायर झाले. तर मुलीचं लग्न रिटायरमेंटच्या आधी करायचं म्हणून ते लग्न करून टाकलं आणि मे मध्ये रिटायर झाले. तर मुलाला की नाही जॉब होती त्या पुण्याला. तर ती जॉब नाही का नेमकीच त्याची हे होणार होती, काढणार होती तिथल्या मुलांना. तर मुलगा की नाही खूपच म्हणजे याच्यात होता, काळजीमध्ये की माझं कसं होणार, पप्पा तर रिटायर होऊन राहिले, कसं होणार, पप्पा रिटायर होऊन राहिले. तर मग तिने असं करता
त्याला दुसऱ्या जॉबचं मग इंटरव्ह्यू देतच होता तो तिथे. हा, त्या 30 तारखेपर्यंत रोज मी मग अध्याय वगैरे वाचतच होती. ते पारायण ठरवलं होतं मी. म्हटलं मुलाला चांगलं म्हणजे जॉब वगैरेच लागू दे. मग मी म्हणजे अध्याय चालूच होती वाचणं. तर 21वा अध्यायही पूर्ण झाला. गुरुवार पण संपला आणि शुक्रवार लागला. तर मुलाला की नाही त्या नवीन कंपनीतला हे आलं, पुण्याच्या ऑफर आली, इंटरव्ह्यू कॉल आला. तर तुम्ही इंटरव्ह्यू देऊन द्या. तो काय म्हणे कशाचं म्हणे, काय आधी व्यवस्थित का म्हणे, काही असते का म्हणे, तू काही सांगते म्हणे, आपलंच लावते. अरे म्हटलं तू विश्वास तर ठेव म्हटलं, तू पहा म्हटलं 30 तारखेपर्यंत नाही तुला कॉल येईन तर पाहत राहा म्हटलं. तर खरंच तसं झालं. माझं गुरुवार होता. तर आता त्यांनी नाही म्हटलं तर मी काही बोलली नाही की मी माझं व्रत संपलेलं आहे बा, अध्याय वाचून झालं. शुक्रवार लागला. मी शुक्रवारी की नाही उपास असतो माझा शुक्रवारी. तर मग मी की नाही आराम करत फराळ केला, आराम करायला लागली. तर त्याचा फोन आला 12-1 वाजता. अगं आई म्हणते माझा आज इंटरव्ह्यू होता म्हणते, मी ऑटोनी गेलो म्हणते. आणि सरांना सांगितलं नाही म्हणते माझा इंटरव्ह्यू आहे म्हणून, जुन्या कंपनीवाल्यांना. तर मी इंटरव्ह्यूला गेलो आहे म्हणते आणि रूम मधल्या मुलांनाही नाही सांगितलेलं आहे म्हणते मी म्हणते. तर बरं ठीक आहे म्हटलं. तो ऑटोवाल्यानं म्हणते इतका देवासारखा होता म्हणते, तू म्हणत होता म्हणते तुमचं चांगलंच होईल, तुमचं चांगलंच होईल. हा, तर असा म्हणत होता म्हणजे माहित नाही म्हणते तो का बरं असा म्हणत होता. आणि तो म्हणते माझा इंटरव्ह्यू होतपर्यंतही थांबला आई म्हणते. आता तो कशाला थांबायला पाहिजे होता. आणि म्हणते त्याचं नावही देवासारखंच काहीतरी होतं म्हणते. तर तो थांबलाही म्हणते. आणि पुन्हा इंटरव्ह्यू देऊन आल्यावर मला काही वाटलं नाही म्हणते लगेच रिझल्ट देतात ते म्हणून. तर मी म्हणते ऑटोत येऊन बसलो म्हणते. तेच ऑटोवाले थांबून होते म्हणते माझ्यासाठी. म्हणतात म्हणते की तुम्ही पोलिसाचा मुलगा असून असं वाटत नाही बा, तुम्ही म्हणजे इतके हे असाल, तुम्हाला चांगलंच मी तुमचं. असं देवासारखे ते बोलायला लागले म्हणते. असे पुण्यातले वगैरे ऑटोवाले राहू शकतात का म्हणते. मी म्हटलं असेल रे म्हटलं, देवाच्याच रूपात आले पहा बरं म्हटलं, स्वामी समर्थच होते ते म्हटलं. आणि तुम्ही इंटरव्ह्यू पास व्हालच असं म्हटलं म्हणे. आता उद्या रिझल्ट यायचा तर इंटरव्ह्यूचा ते ऑटोमध्येच आला पहा. मग ते स्वामी समर्थ होते का पहा म्हटलं. तुझा विश्वास कसा बसत नाही म्हटलं. बघ म्हटलं मोठा अनुभव दिला स्वामींनी. हो की नाही. मी म्हटलं पहा आता त्यांनी मला अक्कलकोटवरून मला ती मूर्ती आणून दिली, त्याच्या मित्रांनी पितळची मूर्ती आणून दिली. त्याचा अभिषेक वगैरे केला आणि ती मांडणार. तर ते अभिषेक वगैरे करायचं म्हणून की आमच्या चुलत सासूबाई मरण पावल्या येईल. तर त्याच्यामुळे ती मूर्ती आणल्यावर मग कशी काय अभिषेक वगैरे करणार. तर त्यांची तेरवी व्हायचीच होती. तर त्याच्यामुळे ती मूर्ती केली मी तांदळात ठेवून दिली. हा, पितळची मूर्ती आणलेली तांदळात ठेवून दिली. तर मग आणि म्हटलं आता अभिषेक वगैरे करू आज. धनत्रयोदशीच्या दिवशी 10 तारीख म्हणजे धनत्रयोदशी की कोणती तरी आलं होतं ना आता दिवाळीचा सण. त्या दिवशी त्यांची तेरवी होती. मी काही तेरवीला गेली नाही. गुरुवार असल्यामुळे मी म्हटलं तेरवीला काही जात नाही, आमच्या घरचे चालले गेले. तर मी तेरवीला नाही गेली. पण त्या दिवशी नाही का मी छान की कलश वगैरे स्थापना केली. तेरवी म्हणजे शुद्ध झाल्यासारखं होते. तेरवी करतात आमच्याकडे. तर शुद्ध झाल्यासारखं होते बा म्हटलं. तर म्हणून मी गुरुवारी पूजा मांडली आणि मी ते कलश मांडला. नारळ वगैरे नवीनच मांडलं. चांगलं मोठं असं नारळ आणलं होतं. इतकं छान म्हणजे दणकट होतं, असं छोटं. तर ते मांडलं वगैरे आणि कलशासारखं मांडलं. मी स्थापना केली आणि पंचामृत स्नान करून त्या स्वामी समर्थाची पूजा करून टाकली. तर माहित नाही दुसऱ्याच दिवशी ते नारळ फुटलं हो असं. मला असा अनुभव म्हणजे इतका फट्ट आवाज आला. मला काय वाटलं फ्यूज वगैरे तर नाही गेला म्हणून मी की नाही हॉल मधली किचन मध्ये गेली. बघते तर काय कसं काहीच फुटलं नाही गड्या. म्हटलं असा फट्ट आवाजच कसा झाला. मी आमच्या घरच्यांना म्हटलं अहो म्हटलं आवाज का बरं झाला. म्हणजे एकदम दचकली मी. असा फट्ट आवाज का बा, फटाके नाही फुटले काही नाही, एकदम फट्ट आवाज कसा. मी घरात जाऊन पाहते लाईटचा फ्यूज तर नाही उडला. म्हटलं कधी कधी लाईटचा फ्यूज उडला की आवाज येतो असं मला वाटलं. पण तो फ्यूजही नव्हता. तर मग दुसऱ्या दिवशी मग मला लक्षातच नाही आलं नारळ फुटलं म्हणून. तर दुसऱ्या दिवशी पूजेला जेव्हा बसली तेव्हा नारळाला तडा गेला होता. बापरे, तो एक अनुभव. संकट गेलं ते मोठं. म्हटलं हो काहीतरी संकटच असेल असंच मला वाटलं. मी विचार केला म्हटलं काय झालं असं. इतकं जाडं नारळ होतं, असं पातळी सालाचं नव्हतं, खूपच जाडं होतं. बापरे, असं कसं तडकन फुटलं काही समजलंच नाही. बघा. हो, तो अनुभव आला मग मला.
खूप छान ताई. हो मी शेअर असा करते. अनुभव आलेला. हो हो हो. हं, आणि श्री की स्वामी मला की नाही त्या हो श्री स्वामी समर्थ. पण मला की नाही ते थोडंसं म्हणायचं होतं, हे सासऱ्यांचं की नाही असं म्हणजे त्रास हा वाढतच चाललेला आहे. मी अहो इतकं मग सर्व त्यांना करते. आता वयानुसार ते म्हातारे झालेत, थोडंसं नाही नाही भ्रमिष्ट तो होतात त्रास वयस्कर. हो हो ते सर्व ठीक आहे. जेवायला दिलं तरी जेवायला नाही दिलं वगैरे असं म्हणतात. हा हा. पण की नाही असं म्हणजे मी जेवण वगैरे द्यायला खूप तयार आहे. पण की नाही त्यांचा असा त्रास वाढत चालला आणि नाही सोबतच त्यांना म्हणजे तारक काहीतरी मंत्राचं तीर्थ वगैरे देत जा. हो हो हं? हो हो श्री स्वामी समर्थ ताई. हं? हो मला श्री कसा स्वामी वाटला समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.